नमस्कार सर्वांना, मी पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात। आम्ही पण खूप छान आहोत। तर आज आहे 1 तारीख, आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावाला म्हणजे माझ्या माहेराला। माझ्या भावाचं लग्न आहे, त्यानिमित्ताने आम्ही दोघं जण चाललोय गावाला। तर आम्ही सकाळीच 5 वाजता आम्ही निघलेलो आणि सकाळचं काही शूट करताच नाही आलं, कारण की खूप घाईमध्ये निघलेलो। पॅकिंग वगैरे सगळं गोंधळ चालू होता आमचा, खूप सारं सामान आहे आमच्याजवळ, त्यामध्ये काही शूट काही सकाळचं करता नाही आलं। तर आता आम्ही पोचलेलो आहोत औरंगाबादमध्ये, म्हणजे संभाजीनगरमध्ये आता पोचलेलो आहोत आम्ही। आणि भयानक ऊन झालेलं आहे। आता 9:30 झालेले आहेत आणि ऊन असं झालेलं आहे ना, खूप ऊन तपत आहे। पुण्यापेक्षा इकडं जास्त भयानक ऊन आहे। आणि आम्ही चाललेलो आता CNGच्या शोधामध्ये, कारण की औरंगाबादलाच औरंगाबादपर्यंत CNG मिळतो, त्याच्यासमोर CNG मिळणारच नाही। तर त्यामुळे आम्ही आता इथं चाललाय CNGचा पेट्रोल पंपाचा शोध। गाडी न आणण्याचं कारण पण हे एकच आहे की CNGच मिळत नाही इकडं, CNGचाच खूप प्रॉब्लेम आहे। आमची गाडी CNG आणि पेट्रोलवरच आहे, तर मग पेट्रोलवरच चालवावं लागते। गॅसच मिळत नाही इकडे, सगळे गो गॅस, HP गॅस असेच आहेत। आणि इकडच्या लोकांना CNG गॅस पण कळत नाही। CNG आता तरी आमची 2nd ट्रिप आहे ही। पहिल्या ट्रिपला आम्ही गेलो होतो तेव्हा गाडी घेऊन, तेव्हा तर खूप गोंधळ झाला होता आमचा। गॅस म्हटलं की लोकांना वाटते, CNG म्हटलं की त्यांना असं गॅस त्यांना समजते गो गॅस आणि हे गॅस। एवढं फिरलो होतो ना, फर्स्ट टाइम आलो होतो आम्ही तेव्हा, खूप वैताग आला होता। आता तरी एक पेट्रोल पंप आहे समोर, तर बघू आता तिथं। आणि एकच असते ना, तिथं एवढी भयानक गर्दी असते ना, लाईन लागलेली असते। बघू आता समोर। ब्लॉगवर तुम्ही कंटिन्यू राहा, मस्त ब्लॉग बघा, लग्नाचे वगैरे मस्त तुम्हाला बघायला मिळणार आहे। खूप सारी मजा धमाल वगैरे होणार आहे, तो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा। तरी बघा आम्ही घेतलेले आहे तिथे केळं, 60 रुपये डझन केळं। कारण भूक लागली, जेवण राहिलं आमचं करायचं, तर आता समोर जाऊन कुठेतरी आम्ही जेवण वगैरे करणार। चला, ब्लॉगवर तुम्ही कंटिन्यू राहा। सो गाईज, आमचे आता जेवण वगैरे झालेलं आहे। मी घरून मस्त अंड्याचे आमलेट वगैरे आणले होते बनवून। आणि इथे आम्ही मस्त मिसळपाव आणि काय घेतलं होतं, डोसा, मिसळपाव आणि डोसा घेतला। आणि तुम्ही बघू शकता कशी टाईट झालेली आहे ही ढेरी। मस्त खाल्लेला आहे। आणि गरम काय होत आहे काय सांगा तुम्हाला, खरंच खूप गरम होत आहे। आणि आता वाजलेले आहेत 11 वाजता, एवढी गरमी चालू झालेली आहे। आणि अजून आम्ही पोहोचायचंच आहो, बाकी अर्ध्यापर्यंत झालेला आहोत। आणि आता आम्ही चाललोय, आम्ही आमचे प्रस्थान केलेलं आहे आमच्या पुढच्या मार्गाकडे। समोरच्या मार्गी आम्ही लागलोय। ढेरी दिसते का? ढेरी दिसते का सांगा कमेंट मध्ये, खरंच सांगा ढेरी दिसते का? त्यांना वाटते ढेरीच नाहीये त्यांची, खरंच तुम्ही सांगा की ढेरी दिसते का? आतमध्ये ओढू नका ढेरी। आहे ही ढेरी असणं म्हणजे बायकोचं प्रेम आहे। ही ढेरी म्हणजे बायकोचं प्रेम आहे, कळलं का? ढेरीहून
याच्यावरून कळते की बायको किती प्रेम करते आणि किती जीव लावते. बरोबर आहे ना गाईज? कमेंट मध्ये नक्कीच सांगा. चला आता अशा प्रकारे आम्ही आता अशा गरमीमध्ये आणि ऊन 11 वाजता जसं वाटत आहे की 2 वाजत आहे, 2-3 वाजत आहे, दुपारचं ऊन आहे असं वाटत आहे. पुण्याचं तापमान आणि इकडच्या तापमानामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही बघू शकता आमची हालत आता. तर चला मग असो, सोबत राहा, कंटिन्यू. सो गाईज, समृद्धीमुळे आमचा रूट काही समजलं नाही, त्यामुळे दुसऱ्याच साध्या रोडने गेलो होतो 9 किलोमीटर. परत आम्ही आमच्या अकोल्याच्या रोडवर परत आलो. आता आम्ही चाललो आहे अकोल्याला. दुपारचा वेळ झालेला आहे, भरपूर ऊन आहे आणि बस आता असं वाटतं की कधी अकोला येईन कधी नाही असं वाटायला लागलंय. बस जाऊ आता, तिथं गेल्यानंतर बघू काय होते. सो गाईज, आम्ही आता अकोला खामगावच्या रस्त्यावर आता आलेलो आहोत. समृद्धीमुळे आमचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. 9 किलोमीटर आम्ही समोर जाऊन रिटर्न वापस आलेलो आहोत आणि तिकडनं मालेगाव रोडनी आम्ही गेलो होतो. तर मॅपमध्ये पण घेत नव्हतं कारण की समृद्धी हायवेज दाखवत होता. समृद्धीने आम्ही गेलो होतो पण तिथे समृद्धीला रोड सोपा आहे पण त्या रोडने किलोमीटर प्रमाणे टोल लागतोय त्यामुळं. आणि हा पण रोड चांगला आहे, सिमेंटचाच बनवलेला आहे आणि समृद्धी सुद्धा. पण सर्व रोड त्या समृद्धीला जोडलेले आहेत त्यामुळे जुना रोड कन्फ्यूज आहे. तर आधी आम्ही समृद्धीला गेलो होतो पण समृद्धीहून परत रिटर्न आलो आम्ही. कारण की समृद्धीला कसं आहे ना, रोड एकदम टकाटक आहे पण जास्त काही गाड्या तिकडनं जात नाही आहेत. आपल्या याच जो रेग्युलर रोड आहे आणि जुना रोड आहे त्याच रोडने गाड्या जातात. कारण की समृद्धीला टोल हा भयानक आहे. टोल हा किलोमीटरच्या प्रमाणे आहे. तर आता 200 किलोमीटर म्हटल्यावर टोलच 500-600 रुपये टोलच जाणार आहे आमचा. आणि त्याच्यावर वरून आता गॅस तर नाही आहे, CNG, त्याच्यावर पेट्रोल आहे. तर त्याच्यामुळे आम्ही तिथून कॅन्सल केलं आणि तिथून आम्ही 5 किलोमीटर गेलो होतो पुढं. मग तिथून परत आलो. समोर आल्याच्या नंतर मॅप सुद्धा समृद्धी असल्यामुळे मॅप पण घेत नाही आहे, समृद्धीलाच कनेक्ट करते मॅप पण. त्याच्यामुळे आम्हाला थोडं कन्फ्युजन झालं. आणि रस्ता अकोल्याला जायला एक मालेगाव रोडनी आहे, वाशिम मालेगाव रोडनी, आणि एक हा जो खामगाव रोडनी आहे हा शॉर्टकट आहे समजलं, म्हणजे लवकर पोहोचतो. आणि मालेगाव रोडनी हा फेऱ्याने जातो. मालेगाव रोडनी म्हणजे माझं जिकडे सासर आहे वाशिम त्या तिकडनं जातो फेऱ्यानी आणि हा शॉर्टकट जातो. तर आम्हाला अकोल्याला जायचंय. तिकडनं जर आम्ही त्या रस्त्याने पण गेलो तिथून 9 किलोमीटर समोर जाऊन तिथून परत 9 किलोमीटर आम्ही रिटर्न आलो. कारण की त्या रोडनी जर गेलो असतो ना तर आम्हाला समोर जाऊन 70 किलोमीटर, मालेगाव ते अकोला 70 किलोमीटर आम्हाला तिथं एवढा गॅप पडला असता. त्याच्यामुळे म्हणलं हे 9 किलोमीटर 18 किलोमीटर काही वाटणार नाही. त्यामुळे आम्ही रिटर्न आलो आणि परत आता खामगाव रोडने आम्ही लागलो. खूप मोठा गोंधळ झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सकाळी उठलो, झोप नाहीये, त्याच्यामुळे हालत सुद्धा खरंच खूप खराब झालेली आहे. आणि ऊन, अकोल्याचं ऊन, बापरे, अजून तर अकोला यायचंच राहिलं आहे. तर या उन्हाने सुद्धा खरंच खूप एसी आहे त्याच्यामुळे थोडं बरं वाटत आहे, थंड वाटत आहे. तर तुम्ही चेहरे बघू शकता, माझा चेहरा कसा दिसतोय, सुकला चेहरा. आणि पाणी पण आता एक बॉटल होती थंडी होती, आता दुसरी बॉटल तर नॉर्मल झाली, पूर्ण गरम झालेली आहे. तर बघू आता समोर जाऊन थोडंसं ज्यूस वगैरे पिऊ आणि परत हे करू. आता इथून किती किलोमीटर आहे? आता आम्ही चिखलीपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता इथून किती किलोमीटर आहे? 165. आता इथून 165 किलोमीटर आहे. विचार करू शकता तुम्ही, 165 किलोमीटर आम्हाला इथून पुढे जायचं आहे. आता हे चिखलीहून मग खामगाव वगैरे खरंच खूप लांब आहे. गाडीने खरंच खूप हालत टाईट होऊन जाते. आणि अक्षरशः माझे तर पाय पण आता थोडं दुखायला लागलेत ना. सकाळपासून बसून आहो आम्ही, त्याच्यामुळे यांची तर कमाल आहे. तर गाडी चालवत आहेत. मी तरी मधामध्ये थोडीशी झोपली होती, मला झोप लागली होती सकाळी. तर बघू आता
किती वेळ लागतो. तर चला मग आता सोबत राहा ब्लॉकवर. सो गाईज या केळं खायला. केळं खात खात आपण लग्नाला चाललोय. केळं खात खात आम्ही चाललोय लग्नाला. भूक लागली. जेवण ते नाश्ता केला होता तेवढंच नाश्ता. खरंच छान आहेत केळं. गोड आहेत, गोड एकदम मस्त आहे ना. घेतले तेव्हा खूप थंडे पण होते, खूप मस्त. कसे आता चिखली पार केलेली आहे. दुपारचे बराच वेळ झालाय, 2 वाजले. किती वाजले? 2. खामगाव 55 किलोमीटर. 2 वाजलेले आहेत. आता चिखलीमध्ये पोहोचलोय, म्हणजे चिखली आता पार केली. खामगाव 55 किलोमीटर आहे. आता इथून अकोला आहे 100 किलोमीटर. आणि एवढी झोप येत आहे ना मला, खरंच काय सांगू मला. डोळ्याचे तारांबले डोळे. खूप झोप येत आहे. तुम्हाला? मला पण झोप येते. झोप खूप येत आहे. इथून 100 किलोमीटर आहे. आता थोडं राहिलं. हत्ती गेला, शेपूट राहिला आता. नाही, हत्ती पार केला, थोडस शेपूट बाकी आहे आता 100 किलोमीटरचं. तेवढं पार करायचं आहे आता. खूप झोप येते. डोळे दुखत आहे, डोकं दुखत आहे. खूप हालत बेकार होत झाली आता. तर बघू शकता हा घाट आहे, पण कुठला आहे घाट आम्हाला काही माहिती नाही. अरे वा वा वा, घाट तुम्हाला माहिती नाही? कुठला घाट आहे हा अकोल्याचा घाट आहे. वरून खाली यायला लागलो. एकदम सुंदरसा नजारा. सुंदरसा एकदम मस्त. कुठला आहे या जंगलामध्ये जास्तीत जास्त पळसाची झाडं तुम्हाला दिसतील. कशाचे झाड आहे? पळसाची. पळस म्हणजे काय? पैसाचे? पळसाची झाडं आहेत म्हणते. बघू शकता तुम्ही कसं टेकडी बघा. डोंगरी भाग आहे पूर्ण. आपला रस्ता तर बरोबर आहे ना, काही गलत रस्त्याने तर नाही आलो आपण. अकोल्याच्या साईड डोंगर लागत नाही, पण पहाड. खामगाव पास करून यायला लागलो. खामगाव गेले का माग? खामगाव त्या साईडला राहिलं. सो गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहो अकोल्यामध्ये. एंटर करणार आहोत आता. आणि तुम्ही बघू शकता हे आहे अकोला सिटी. यायचीच आहे अजून. आणि हे आहेत ड्रायव्हर आज माझे, आणि त्यांना येत आहे खूप झोप. डोळे लागत आहे. डोळे लावू नका, आता थोडंच राहिलं. अरे बाबा, कसं झालंय? काय दुखतंय? बघू शकता. बस आता पोहोचलोयच आम्ही, म्हणजे अकोल्यामध्ये आता एंटर करणार आहोत. रस्ता चांगला असल्यामुळे खरंच लवकर आम्ही पोहोचलो है ना. सो गाईज आम्ही पोहोचलेलो आहो अकोला बायपासला. आणि इथे चालू आहे मेकअप. मेकअप नाही रे बा, झोप आलेली आहे. झोपाळा झाला काम इकडे. ते खाण्यात येत बोली. कसं आहे अकोला? अकोला चांगलं आहे का आपलं पुणा? पुन्हा हा,
पुन्हा 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 अकोल्यात यायचं तुम्हाला पुन्हा पुन्हा? आ अकोल्यात तुम्हाला यायला आवडेल पुन्हा पुन्हा? आ खूप भयानक आहे अकोला. इथं माणसाची स्टाईल बघू शकता तुम्ही. जशी जशी सासरवाडी जवळवर आली तसं माणसाची स्टाईल जास्तच हे करायला लागले, स्टाईल करायला लागले बघू शकता. आणि तुम्ही हे सुद्धा बघू शकता. बघा केवढी मोठी धार आहे, काय पाणी राहणार आहे. आणि एवढ्या लांबून पाणी चालूच आहे ना ते पाणी, त्याला माहितीच नाही. एवढं लांबून पाणी चालू आहे, तो कॉक चालू आहे, त्याला थांब. तरी बघू शकता हे आता पोहोचलेलो आहो आपण माझ्या माहेरी. छोटस माझं गाव जिथं मी लहानाची मोठी झाले.